प्रश्न क्रमांक 1. नागपंचमी हा सण हिंदू पंचांगानुसार कोणत्या मराठी महिन्यात साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे श्रावण. श्रावण महिन्यातील पहिलाच मोठा सण नागपंचमी असतो, जो निसर्ग आणि सर्पाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. जगातील एकमेव गाव जिथे नागपंचमीला विषारी जिवंत नागांची थेट हाताने पूजा केली जाते. याचं योग्य उत्तर आहे 32 शिराळा. सांगलीचे 32 शिराळा हा गाव जिवंत नागाच्या परंपरेमुळे जगभरात ओळखला जातं. प्रश्न क्रमांक 3. सापाच्या सर्वात प्राणघातक विषापासूनच माणसाचा जीव वाचवणारे कोणते औषध बनवले जाते? याचं योग्य उत्तर आहे अँटीवेनम. विषानेच विष मारले जाते या तत्वावर घोड्याच्या रक्तातून अँटीवेनम तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 4. जगातील असा कोणता साप आहे जो एका दंशात हत्तीला सुद्धा मारू शकतो? याचं योग्य उत्तर आहे किंग कोब्रा. किंग कोब्रा हा इतर सापांनाच खाऊन जगतो आणि तो 18 फूट पर्यंत लांब असू शकतो. प्रश्न क्रमांक 5. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा गुप्तरक्षक म्हणून सापाला का मानले जाते? याचं योग्य उत्तर आहे उंदरांचा खात्मा. एक साप वर्षभरात शेकडो उंदरांना खाऊन हजारो किलो धान्याची नासाडी थांबवतो. प्रश्न क्रमांक 6. सापाला शरीराचा असा कोणता अवयव नसतो ज्यामुळे त्याला आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही? याचं योग्य उत्तर आहे कान. सापाला कान नसतात, तो जमिनीवरून येणाऱ्या सूक्ष्म कंपनापासून हालचाल ओळखतो. प्रश्न क्रमांक 7. भारतातील 4 सर्वात प्राणघातक सापांच्या यादीत खालीलपैकी कोणता साप येत नाही? याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करा. बघूया जास्त कोणाला माहिती आहे. प्रश्न क्रमांक 8. श्रीकृष्णाने लहानपणी ज्या भयंकर नागाच्या फण्यांवर तांडव नृत्य केले त्याचे नाव काय होते? याचं योग्य उत्तर आहे कलिया. कलिया नागाच्या विषाने संपूर्ण यमुना नदीचे पाणी काळे आणि विषारी झाले होते म्हणून. प्रश्न क्रमांक 9. भगवान विष्णू ज्या सहस्त्र फणांच्या महाकाय नागावर विश्राम करतात त्या नागाचे नाव काय? याचं योग्य उत्तर आहे शेषनाग. पौराणिक मान्यतेनुसार संपूर्ण पृथ्वीचा भार शेषनागाने आपल्या फण्यावर तोलून धरला होता म्हणून. प्रश्न क्रमांक 10. एका राजाने संपूर्ण पृथ्वीवरील सापांचा वंश संपवण्यासाठी कोणता महायज्ञ सुरू केला होता? याचं योग्य उत्तर आहे सर्पसत्र यज्ञ. कारण जन्मेजय राजाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लाखो साप या यज्ञात जाळून भस्म केले होते. प्रश्न क्रमांक 11. राजा जन्मेजय यांचा तो भयंकर सर्पयज्ञ थांबवून सापांना जीवदान देणारे महान ऋषी कोण होते? याचं योग्य उत्तर आहे आस्तिक ऋषी. आस्तिक ऋषींनी ज्या दिवशी हा यज्ञ थांबवला तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी. प्रश्न क्रमांक 12. नागपंचमीला महाराष्ट्रात चुलीवर तवा न ठेवता हळदीच्या पानात कोणता पारंपरिक पदार्थ वापरला जातो? याचं योग्य उत्तर आहे पातोळा. हळदीच्या पानातील औषधी घटक पोटात जावे म्हणून या दिवशी पातोळ्यात खाण्याची प्रथा आहे. प्रश्न क्रमांक 13. भगवान शिवांनी ज्या नागाला स्वतःच्या गळ्यात दागिना म्हणून धारण केले त्याचे नाव काय? याचं योग्य उत्तर आहे वासुकी. समुद्र मंथनातील हलाल विषाची जलजल शांत करण्यासाठी वासुकीने महादेवाच्या गळ्यात स्थान घेतले होते. प्रश्न क्रमांक 14. संपूर्ण पृथ्वीवर असा कोणता खंड आहे जिथे एकही साप जिवंत राहू शकत नाही? याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. बघूया कोणाला माहिती आहे. आजचा शेवटचा प्रश्न. नागाला दूध पाजल्याने सापाचे काय होते? याचं योग्य उत्तर आहे इन्स्पेक्शन होतं. साप हा 100% मांसाहारी सजीव आहे. दूध त्यांच्या पचन संस्थेला आणि फुफ्फुसांना हानी पोचवून त्यांचा जीव जाऊ शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा